नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी, विषय राज्यशास्त्र, प्रकरण 5वे, समकालीन भारत सुशासन। आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास, स्वाध्याय, प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न, उपक्रम आणि गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून समकालीन भारत आणि सुशासन हे प्रकरण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली। पर्याय अ, अमेरिका, ब, युनायटेड किंगडम, क, स्वीडन, ड, रशिया। उत्तर आहे स्वीडन, पर्याय क्रमांक क। तर पूर्ण वाक्य लिहायचं आहे, लोकपाल ही संकल्पना स्वीडन येथून घेण्यात आली। दुसरं विधान आहे, नागरिकाची सनद ही संकल्पना याचा भाग आहे। अ, पोस्ट कॉर्प, विकास प्रशासन, क, सुशासन, ड, बिगर सरकारी उपक्रम। उत्तर आहे पर्याय क्रमांक क, सुशासन। नागरिकांची सनद ही संकल्पना सुशासन याचा भाग आहे। अशा प्रकारे प्रश्न पहिला अ आपण पूर्ण केला आहे। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, योग्य संकल्पना सुचवा। त्यामध्ये प्रश्न दिला आहे, शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती, त्याला काय म्हणतात? तर उत्तर लोकपाल किंवा लोकायुक्त। अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा अ आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा। त्यासाठी प्रश्न दिला आहे, सुशासनाची मूल्ये। या ठिकाणी एक मूल्य लिहून दिलं आहे, उत्तरदायित्व, इतर मूल्ये आपल्याला लिहायची आहेत। तर ती मूल्ये आहेत, प्रतिसादात्मक, कायद्याचे राज्य, सहमतीदर्शक, सहभागात्मक, समावेशकता, परिणामकारकता आणि कार्यक्षमता, पारदर्शकता ही आहेत सुशासनाची मूल्ये। अशा प्रकारे संकल्पना चित्र पूर्ण करा या प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या स्वरूपात लिहिणे आवश्यक असते। आकृती पेनानेच व्यवस्थित काढावी। यानंतर प्रश्न दुसरा ब आहे, चूक की बरोबर सकारण लिहा। त्यामध्ये पहिला आहे, राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात। उत्तर वरील विधान चूक आहे। ते शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करतात। राष्ट्रपती, राज्यपालाविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना नाही। दुसरं विधान दिलं आहे, सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनाचा कुशलतेने वापर केला जातो। वरील विधान बरोबर आहे, कारण सुशासनामध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोककल्याणाला प्राधान्य दिले जाते। त्यामुळे विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखून नैसर्गिक संसाधनांचा कुशल, शाश्वत व न्याय्य वापर केला जातो। यामुळे पुढील पिढ्यांसाठी ही संसाधने सुरक्षित राहतात। अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा ब या ठिकाणी पूर्ण केला आहे। त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, सहसंबंध स्पष्ट करा। त्यासाठी प्रश्न दिला आहे, सुशासन आणि ई प्रशासन यामध्ये आपल्याला सहसंबंध स्पष्ट करायचा आहे। तर उत्तर थोडक्यात प्रस्तावना, सुशासन म्हणजे लोकाभिमुख, पारदर्शकता, उत्तरदायी, वेगवान व कार्यक्षम शासन प्रक्रिया। माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ई प्रशासन म्हणजे ई गव्हर्नन्स हे साधन सुशासनाच्या अंमलबजावणीसाठी प्रभावी ठरले आहे। त्यामुळे सुशासन आणि ई प्रशासन यांचा घनिष्ठ सहसंबंध आहे। सुशासन ही लोकशाहीची आत्मा आहे आणि ई प्रशासन हे त्या आत्म्याला आधुनिक तंत्रज्ञानाने दिलेले साधन आहे। ई प्रशासनामुळे शासन जलद, पारदर्शक, लोकाभिमुख व जबाबदार बनले आहे। त्यामुळे सुशासनाची मूल्ये प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ई प्रशासन हा प्रभावी पूल आहे। आता आहे प्रश्न चौथा, तुमचे मत नोंदवा। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली। उत्तर
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शासनाची कामे अधिक वेगाने, पारदर्शकपणे आणि लोकाभिमुख पद्धतीने पार पाडणे आवश्यक झाले. या पार्श्वभूमीवर ई प्रशासन ही संकल्पना उदयास आली. संगणक, इंटरनेट, मोबाईल ॲप्स आणि डिजिटल साधनांचा वापर करून शासकीय प्रक्रिया अधिक सोपी व जलद झाली आहे. वेळेची बचत. पूर्वी शासकीय कार्यालयात अर्ज करून मंजुरी मिळवण्यासाठी अनेक दिवस लागत. आता ऑनलाईन अर्ज त्वरित नोंदवले जातात. एकाच ठिकाणी सेवा. ई सेवा केंद्रे, CSC, महा ऑनलाईन पोर्टल यामुळे नागरिकांना विविध सेवा एका ठिकाणी मिळतात. पारदर्शक कामकाज. फाईल्स, मंजुरी व निकाल थेट ऑनलाईन पाहता येतात. त्यामुळे विलंब कमी होतो. ऑनलाईन पेमेंट. कर, बिल, शुल्क यांचे ऑनलाईन भरणे शक्य झाल्याने रांगांची गरज नाही. वेगवान संवाद. SMS, ईमेल व मोबाईल ॲपद्वारे माहिती तात्काळ नागरिकापर्यंत पोहोचते. डिजिटल इंडिया उपक्रम. डिजिलॉकर, उमंग ॲप आधारित सेवा यामुळे प्रक्रिया अधिक जलद व सुरक्षित झाली आहे. ई प्रशासनामुळे शासनाचे कामकाज वेळेत, पारदर्शक आणि लोकाभिमुख बनले आहे. नागरिकांची गैरसोय कमी झाली असून त्यांचा मौल्यवान वेळ वाचतो. त्यामुळे शासनावर लोकांचा विश्वास वाढून प्रशासन खऱ्या अर्थाने जलद आणि कार्यक्षम झाले आहे. तुमचे मत नोंदवा. यामध्ये दुसरा प्रश्न दिला आहे, ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. उत्तर. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शासनाची कामकाजे पार पाडण्यासाठी संगणक, इंटरनेट व मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. यालाच ई प्रशासन म्हणतात. वेगवान सेवा. ऑनलाईन अर्ज, प्रमाणपत्रे, कर भरणा, तक्रार निवारण यामुळे वेळेची बचत होते. पारदर्शकता. कामकाज खुले व सोपे झाल्याने भ्रष्टाचार कमी होतो. उत्तरदायित्व. प्रत्येक सेवेला वेळेची मर्यादा निश्चित असल्याने अधिकारी जबाबदार राहतात. सुलभता. नागरिक घरबसल्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे शासकीय सेवा घेऊ शकतात. लोकाभिमुख प्रशासन. नागरिकांच्या गरजा व अडचणींवर तत्काळ प्रतिसाद देणे शक्य झाले. डिजिटल इंडिया अभियान. ई सेवा केंद्रे, उमंग ॲप आधारित सेवा यामुळे ग्रामीण व शहरी भागातील दरी कमी झाली. ई प्रशासनामुळे शासनाच्या सेवा जलद, पारदर्शक व लोकाभिमुख बनल्या आहेत. त्यामुळे प्रशासन खरोखरच नागरिकांच्या दारी पोचले असून लोकशाही अधिक मजबूत झाली आहे. अशा प्रकारे प्रश्न 4 पूर्ण केला आहे. प्रश्न 5 आहे, उत्तर लिहा. त्यासाठी प्रश्न दिला आहे, समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. उत्तर. प्रस्तावना. भारत हा लोकशाही देश असून प्रत्येक नागरिकाचे मूलभूत हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित करणे ही राज्याची जबाबदारी आहे. समाजातील वंचित, दुर्बल व अल्पसंख्याक घटकांचे हक्क रक्षण करण्यासाठी विविध संविधानिक व कायदेशीर संस्था स्थापन केल्या आहेत. त्या संस्था आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC, मानवी हक्काचे संरक्षण उल्लंघन झाल्यास उपाययोजना, राष्ट्रीय महिला आयोग, महिलांवरील अन्याय, अत्याचार व हक्काचे रक्षण, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जातीच्या हक्कांचे रक्षण व प्रगतीसाठी प्रयत्न, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, अनुसूचित जमातीचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक हित जपणे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकाचे अधिकार सुरक्षित करणे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग NCPCR, बालकांचे हक्क, शिक्षण, आरोग्य व संरक्षण यासाठी काम, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग NCBC, इतर मागासवर्गीयांचे हक्क व आरक्षणासंबंधी प्रश्न सोडवणे. समारोप. या विविध संस्था समाजातील दुर्बल घटकांना न्याय, सुरक्षा व समान संधी देण्यासाठी कार्यरत आहेत. यामुळे लोकशाहीत समतेचे, न्यायाचे व सामाजिक न्यायाचे मूल्य अधिक दृढ होते. अशा प्रकारे प्रश्न 5 पूर्ण केला आहे. प्रश्न 6 आहे, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. त्यामध्ये प्रश्न दिला आहे, सुशासनाची पुढे दिलेली मूल्ये सविस्तर स्पष्ट करा. ती मूल्ये आहेत सहभागात्मक, पारदर्शकता, प्रतिसादात्मक, उत्तरदायित्व. उत्तर. प्रस्तावना. सुशासन ही संकल्पना लोकशाही व्यवस्थेचे बळकटीकरण करणारी असून शासनामध्ये लोकांच्या कल्याणाला प्राधान्य देणारी आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या सक्रिय सहभागातून, प्रशासनातील पारदर्शकतेतून, लोकाभिमुख प्रतिसादातून आणि उत्तरदायित्वातूनच सुशासनाची अंमलबजावणी शक्य होते. पहिला मुद्दा आहे सहभागात्मक. तर सुशासनामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा घटक आहे.
धोरणे ठरवताना, योजना आखताना व अंमलबजावणी करताना लोकांना संधी दिली तर त्यातून लोकाभिमुख निर्णय घेतले जातात. ग्रामसभा, लोकसहभाग, स्वयंसेवी संस्था, समाजामध्ये इत्यादी माध्यमातून सहभाग वाढतो. पारदर्शकता, प्रशासनातील सर्व कामकाज खुले व स्पष्ट असणे म्हणजेच पारदर्शकता. नागरिकांना आवश्यक माहिती मिळाली तर भ्रष्टाचाराला आळा बसतो. माहिती अधिकार कायदा म्हणजे RTI या पारदर्शकतेसाठी प्रभावी साधन आहे. प्रतिसादात्मकता, नागरिकांच्या गरजा, तक्रारी व अपेक्षा यांना वेळेत प्रतिसाद देणे महत्त्वाचे म्हणजेच प्रतिसादात्मकता. वेगवान व लोकाभिमुख सेवा पुरवठा प्रशासनावर लोकांचा विश्वास दृढ करतो. उदाहरणार्थ ऑनलाईन सेवा, हेल्पलाईन, ई-गव्हर्नन्स उपक्रम हे प्रतिसादात्मक प्रशासनाचे निदर्शक आहेत. उत्तरदायित्व, प्रत्येक प्रशासनिक यंत्रणा व अधिकार आपल्या कार्याबद्दल जबाबदार असला पाहिजे. उत्तरदायित्वामुळे सत्तेचा दुरुपयोग टाळता येतो. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना लोकांसमोर जबाबदार ठेवले की लोकशाही बळकट होते. समारोप, सुशासन ही फक्त शासनाची जबाबदारी नसून नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. सहभागात्मकता, पारदर्शकता, प्रतिसादात्मकता आणि उत्तरदायित्व ही मूल्ये पाळल्यास शासन लोकाभिमुख, परिणामकारक व विश्वासार्ह ठरते. या मूल्यांवर आधारलेले शासनच खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रगतीस व राष्ट्राच्या विकासाला गती देऊ शकते. अशा प्रकारे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपण सविस्तर उत्तर अगदी मुद्देसूद प्रस्तावना आणि समारोपासहित या ठिकाणी पूर्ण केले आहे. अशा प्रकारे जर आपण परीक्षेमध्ये उत्तर लिहिलं तर आपल्याला जास्तीत जास्त गुण प्राप्त होतात. अशा प्रकारे आपण स्वाध्यायामधील दिलेल्या सर्व प्रश्नांचा या ठिकाणी व्यवस्थित सविस्तर अभ्यास केला आहे. आता आपण प्रकरणामध्ये दिलेल्या उपप्रश्नांचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. तर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 48वर करून पहा यावर आधारित प्रश्न आहे. तुमच्या परिसरात, शहरात, राज्यात कार्य करणाऱ्या बिगर राजकीय संघटना शोधा. त्या कोणत्या समस्यांवर काम करत आहेत ते बघा. कोणत्या संघटनेत तुम्हाला काम करायला आवडेल? उत्तर, खालील NGO मुंबई, महाराष्ट्र भागात सक्रिय आहेत. प्रत्येक लिंकावरून काय काम करतात ते थोडक्यात दिले आहे. पहिले आहे स्नेहा, सोसायटी फॉर न्यूट्रिशन, एज्युकेशन अँड हेल्थ ॲक्शन. शहरी दुर्बल समुदायांमध्ये मातृत्व, बाल आरोग्य, पोषण, मर्यादित वयाच्या मुलांवरील सेवा आणि लैंगिक आधारित हिंसा प्रतिबंध यावर काम करते. दुसरं आहे अपनालय, मुंबईतील वस्ती, स्लम समुदायांसोबत आरोग्य, शिक्षण, जीवनोपार्जन आणि नागरिक अधिकारावर यासाठी सामुदायिक विकास प्रकल्प राबवते. त्यानंतर आहे स्त्रीमुक्ती संघटना. स्त्रीमुक्ती संघटना म्हणजेच SMS, महिला सशक्तीकरण, कौटुंबिक सल्ला, डेकेअर, राख विकास व कचऱ्याशी संबंधित उपक्रम आणि पर्यावरणीय शहाणपण यावर काम करते. त्यानंतर आहे मुंबई मोबाईल क्रेचेस, बांधकाम साईटवरील स्थलांतरित कामगारांच्या मुलांसाठी डेकेअर, आरोग्य व लहानग्यांचे शिक्षण सेवा उपलब्ध करतात. त्यानंतर आहे प्रथम मुंबई म्हणजे प्रीस्कूल आणि प्राथमिक शैक्षणिक कार्यक्रम, रिकव्हरी, रिमिडियल लर्निंग आणि युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण मूळतः मुंबईतून सुरुवात. 6वा आहे टीच फॉर इंडिया, मुंबई कार्यालय, शैक्षणिक असमतेवर काम करते. 2 वर्षांची फेलोशिपद्वारे कमी साधनसंपन्न शाळांमध्ये थेट अध्यापन व समुदायात बदल घडवते. मुंबईमध्ये कार्यालय प्रकल्प आहेत. तर हे आपण पाहिलं आहे. तर यामध्ये मला कोणते काम करायला आवडेल असा प्रश्न विचारला आहे. जर मला सैद्धांतिकरित्या एक संघटना निवडावी लागली तर स्नेहा आवडेल, कारण त्यांचे आरोग्य, बालकांवरील सेवा आणि महिलांवरील संरक्षण एकत्रित मॉडेल आहे आणि शहरी समुदायांवर थेट परिणाम करतो. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 51वर वरीलपैकी प्रत्येक सुधारणांबाबत उदाहरणे शोधा. उदाहरण, लोकांना अधिकार देणारे कायदे संमत करणे, केलेली सुधारणा, माहितीचा अधिकार 2005. उत्तर, लोकांना अधिकार देणाऱ्या सुधारणा व उदाहरणे, माहितीचा अधिकार कायदा 2005, RTI ॲक्ट 2005, नागरिकांना शासनाकडून थेट माहिती मागवण्याचा अधिकार दिला, शासनाची पारदर्शकता आणि जबाबदारी वाढली. उदाहरण, एखाद्या गावकऱ्याला शासकीय योजना मिळाली नाही तर तो संबंधित खात्याकडे अर्ज करून माहिती मिळवू शकतो.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना 2005, ग्रामीण लोकांना दरवर्षी किमान 100 दिवस मजुरीचे काम हमखास मिळेल अशी हमी, उदाहरण दुष्काळग्रस्त भागात शेतमजुरांना रस्ते, पाणी साठवण प्रकल्प इत्यादी कामे करून रोजगार. पंचायत राज सुधारणा 73व्या घटनादुरुस्ती कायदा 1992, ग्रामपंचायतींना अधिक अधिकार, महिलांसाठी 33% आरक्षण, उदाहरण लोक महिला सरपंच झाल्या आणि गावात पाणी, शाळा, स्वच्छता यासाठी काम सुरू केले. ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांचे हक्क सुरक्षित केले, उदाहरण खराब वस्तू मिळाल्यास ग्राहक मंचात तक्रार करून नुकसान भरपाई दिली जाते. या सुधारणा नागरिकांना शासन प्रक्रियेत सहभाग, पारदर्शकता व अधिकार मिळवून देतात. यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 55 वर करून पहा यावर आधारित प्रश्न दिला आहे. माहितीच्या अधिकाराचा अर्ज कसा भरतात ते शोधा. शासकीय कार्यालयातून एखाद्या गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी नमुना अर्ज तयार करा. उत्तर: माहितीच्या अधिकाराचा अर्ज कसा भरावा, तर प्रथम संबंधित शासकीय कार्यालय विभाग ओळखा. अर्ज साध्या कागदावर किंवा निर्धारित फॉर्ममध्ये लिहिता येतो. अर्जात अर्जदाराचे नाव, पत्ता, कोणती माहिती हवी आहे ते स्पष्टपणे, माहितीचा कालावधी, उदाहरण 2022-2023 मधील लिहावे. अर्जासोबत 10 रुपये शुल्क, पोस्टल ऑर्डर, चलन, कोर्ट फी, स्टॅम्प जोडावे. अर्ज कार्यालयाच्या सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याकडे सादर करावा. तर आता या ठिकाणी आपण नमुना अर्ज पाहूया. त्याला RTI सॅम्पल इन मराठीमध्ये ते आपण पाहणार आहोत. तर प्रति सार्वजनिक माहिती अधिकारी कार्यालयाचे नाव लिहायचं आहे, तालुका आहे, जिल्हा आहे. विषय माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवण्याबाबत अर्ज. महोदय, मी या ठिकाणी मी म्हणजे तुमचे नाव लिहायचे आहे. राहणार, तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिचा पत्ता लिहायचा आहे. माहितीचा अधिकार कायदा 2005 अंतर्गत खालील माहिती मागत आहे. हवी असलेली माहिती स्पष्टपणे लिहायची आहे. सदर अर्जासोबत 10 रुपयाचे शुल्क जोडले आहे. कृपया निर्धारित कालावधीत माहिती उपलब्ध करून द्यावी. आपला नंबर, त्यामध्ये तुमचं नाव लिहायचं आहे, पत्ता, दिनांक आणि स्वाक्षरी करायची आहे. अशा प्रकारे हा नमुना अर्ज आपण या ठिकाणी दिला आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमची माहिती भरून हा अर्ज करू शकता. यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 56 वर तुम्ही शोधू शकाल का यावर आधारित प्रश्न दिला आहे. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला. तुम्ही ग्राहक न्यायालयांविषयी कधी ऐकले किंवा वाचले आहे का? ग्राहक न्यायालये कशी काम करतात याविषयी माहिती शोधा. जर एखाद्या दुकानदाराने तुम्हाला फसवले तर तुम्ही ग्राहक न्यायालयात दाद मागाल का या विषयावर तुमच्या वर्गात चर्चा करा. उत्तर: हो, आपण दाद मागू शकतो. तर ग्राहक न्यायालयाविषयी माहिती बघा. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये लागू झाला. या अंतर्गत ग्राहक न्यायालये स्थापन केली गेली. ग्राहक न्यायालयांमध्ये ग्राहकाला दुकानदार, व्यावसायिकाविरुद्ध तक्रार करता येते. न्यायालये ग्राहकाची बाजू ऐकून निर्णय देतात आणि दुकानदाराला नुकसान भरपाई देण्यास भाग पाडतात. जर दुकानदाराने फसवले तर मी प्रथम त्याच्याकडे तक्रार करीन. योग्य प्रतिसाद न दिल्यास ग्राहक न्यायालयात दाद मागेन. यामुळे माझा हक्क सुरक्षित होईल. वर्गात चर्चा करण्यासाठीचे मुद्दे बघा. ग्राहक न्यायालय का आवश्यक आहे? दुकानदार फसवणूक कशी करतात? ग्राहकाचे हक्क कोणते आहेत? ग्राहक न्यायालयाचे निर्णय ग्राहकांसाठी कसे उपयुक्त ठरतात? या प्रश्नांवर तुम्ही वर्गामध्ये जास्तीत जास्त चर्चा करायची आहे. यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 57 वर चर्चा करा यावर आधारित प्रश्न दिला आहे. वरीलपैकी कोणत्याही एका आयोगाची रचना आणि कार्य यावर वर्गात चर्चा करा. या ठिकाणी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमातींसाठी आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठीचा आयोग असे विविध आयोग दिले आहे. त्यामधील एका आयोगाची रचना आणि कार्य आपल्याला लिहायचे आहेत. तर आपण राष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण आयोग NHRC थोडक्यात माहिती लिहिणार आहोत. तर स्थापना 1993 साली झाली आहे. उद्देश नागरिकांचे मानवाधिकार संरक्षित करणे आणि त्यांची कामं आहेत किंवा कार्य आहेत. मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्यास चौकशी करणे, सरकारला शिफारशी करणे, कैद्यांचे, महिलांचे, बालकांचे, अल्पसंख्याकांचे हक्क सुरक्षित ठेवणे, मानवाधिकाराविषयी जनजागृती करणे. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 54 वर तुम्ही शोधू शकाल का यावर आधारित प्रश्न आहे. भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटला भेट द्या.
नागरिकांची सनद मिळवा, तुमच्या वर्गात त्यातील माहितीची चर्चा करा. उत्तर होय. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर नागरिकांना विविध प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत. भारत सरकारची नागरिकता प्रमाणपत्रे. भारतीय नागरिकता मिळवण्यासाठी विशेषतः 2019च्या नागरिकता सुधारणा कायद्याअंतर्गत नागरिकांना इंडियन सिटिझनशिप ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करता येतो. या पोर्टलवरून अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता तपशील मिळू शकतात. महाराष्ट्र शासनाची प्रमाणपत्रे. महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर नागरिकांना विविध प्रमाणपत्रे अर्ज करण्याची सुविधा आहे. उदाहरणार्थ वयोमान्य नागरिक प्रमाणपत्र, वय, राष्ट्रीयत्व आणि निवासी प्रमाणपत्र तसेच जात प्रमाणपत्रांसाठी अर्ज करता येतो. या प्रमाणपत्रांची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने केली जाते, ज्यामुळे नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. अर्ज स्थिती तपासणे, प्रमाणपत्राची पडताळणी आणि इतर सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. या सुविधांचा वापर करून नागरिक सरकारी सेवांचा लाभ अधिक सुलभपणे घेऊ शकतात. यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 54वर तुम्ही शोधू शकाल का यावर आधारित दुसरा प्रश्न आहे. महाराष्ट्र शासनाचे ई प्रशासनाचे उपक्रम शोधा. उत्तर महाराष्ट्र शासनाने ई प्रशासन क्षेत्रात विविध उपक्रम राबवले आहेत, ज्यामुळे शासन सेवा अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख बनले आहेत. खाली काही प्रमुख उपक्रमांची माहिती दिली आहे. प्रमुख ई प्रशासन उपक्रम पुढीलप्रमाणे. सेतू, त्यालाच आपण सामाजिक सेवा केंद्रे म्हणतो. नागरिकांना महसूल, आरोग्य, कृषी, शिक्षण आणि इतर सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारी केंद्रे. त्यानंतर आहे महा DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, विविध सरकारी योजनांच्या लाभाचे थेट नागरिकांना बँक खात्यात हस्तांतरण. त्यानंतर आहे महाअष्टा, महाराष्ट्रात प्रगत प्रशासकीय प्रणाली, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व सेवा नोंदी डिजिटल स्वरूपात तयार करणे. त्यानंतर आहे महा ई सेवा केंद्र, सामान्य सेवा केंद्रे, नागरिकांना विविध सरकारी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारी केंद्रे. त्यानंतर आहे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर, MRSAC आणि UIFID, सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना अद्वितीय ओळख क्रमांक UIFID देणे. वरील उपक्रमांद्वारे शासन सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट आणि शासन निर्णय पोर्टल येथे मिळू शकते. स्वाध्यायामधील सर्व प्रश्नांचा उपप्रश्नाचा अभ्यास केला आहे. आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करूया. तर उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे, समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या राज्यस्तरावरील आयोगांची माहिती संकलित करा. उत्तर प्रस्तावना. भारतीय संविधानाने नागरिकांना समानता, स्वातंत्र्य व न्याय मिळवून देण्याची हमी दिली आहे. समाजातील सर्व घटकांचे हक्क सुरक्षित राहावेत यासाठी केंद्र व राज्य सरकारने विविध आयोगांची स्थापना केली आहे. हे आयोग विशिष्ट घटकांच्या समस्या ऐकून त्यांचे निवारण करण्यासाठी कार्य करतात. राज्यस्तरावरील प्रमुख आयोग. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग मानवी हक्कांचे उल्लंघन तपासतो, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करतो. महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या हक्काचे संरक्षण, महिलांवरील अत्याचार, भेदभाव याबाबत कार्यवाही. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग अनुसूचित जातींचे हक्क रक्षण, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी उपाय सुचवतो. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अनुसूचित जमातींच्या हितांचे रक्षण, शासकीय योजनांचा लाभ पोचण्याची जबाबदारी. महाराष्ट्र राज्य पिछडवर्ग आयोग OBC आयोग इतर मागासवर्गीय समाजाच्या हक्कांसाठी कार्यरत शैक्षणिक व रोजगार क्षेत्रातील आरक्षणासंदर्भात शिफारशी करतो. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग मुलांच्या हक्काचे रक्षण, बालमजुरी, बालविवाह, शिक्षणाचा हक्क व याबाबतीत कामकाज. महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण आयोग अपंग व्यक्तीच्या हक्काचे रक्षण, त्यांच्या पुनर्वसन, शिक्षण व रोजगारासाठी प्रयत्न. समारोप. समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळावा आणि त्यांचे मूलभूत हक्क अबाधित राहावेत यासाठी राज्यस्तरावरील हे आयोग महत्त्वाची भूमिका बजावतात. या आयोगाच्या माध्यमातून समतेचे
न्यायाची तत्त्व बळकट होते आणि लोकशाही अधिक प्रभावी होती. अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न पूर्ण केला आहे. उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे, ऑम्बुड्समन विषयी माहिती संकलित करा. उत्तर: प्रस्तावना: लोकशाही व्यवस्थेत प्रशासन पारदर्शक व जबाबदार राहणे आवश्यक असते. नागरिकांच्या तक्रारीवर उपाय होण्यासाठी स्वतंत्र संस्थांची गरज असते. त्यासाठी ऑम्बुड्समन या संस्थेची कल्पना पुढे आली. ऑम्बुड्समनची माहिती मुद्देसूद. अर्थ: ऑम्बुड्समन हा शब्द स्वीडिश भाषेतून आला असून अर्थ आहे नागरिकांचा प्रतिनिधी. उद्देश: प्रशासनावरील नागरिकांच्या तक्रारींची चौकशी करून न्याय मिळवून देणे. पहिली स्थापना 1809 साली स्वीडनमध्ये प्रथमच ऑम्बुड्समन संस्था सुरू झाली. भारतामधील संकल्पना: केंद्रात लोकपाल व राज्यात लोकायुक्त ही पदे ऑम्बुड्समनच्या संकल्पनेवर आधारित आहेत. लोकपाल केंद्रातील मंत्र्याविरुद्ध किंवा अधिकाऱ्यांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करतो. लोकायुक्त राज्यातील मंत्र्याविरुद्ध व अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारींची चौकशी करतो. भूमिका: भ्रष्टाचार रोखणे, नागरिकांच्या हक्काचे रक्षण करणे, प्रशासन उत्तरदायी बनवणे. वैशिष्ट्ये: स्वतंत्र व निष्पक्ष संस्था, न्यायालयाबाहेर तक्रारींचे निवारण करण्याची व्यवस्था. आता समारोप. ऑम्बुड्समन ही संकल्पना नागरिक व प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करते. लोकपाल व लोकायुक्त या संस्थांमुळे भ्रष्टाचारावर आळा बसतो व लोकशाही अधिक पारदर्शक व सक्षम बनते. अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या दुसऱ्या प्रश्नाचा देखील अभ्यास केला आहे. आता आपण आजचा गृहपाठ बघूया. तर आजचा गृहपाठ आहे, पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते. आणि दुसरा प्रश्न आहे, भारतात लोकपाल व लोकायुक्त या अधिकारपदांची निर्मिती करण्यात आली. तर या प्रश्नाचे उत्तर चूक आहे का बरोबर आहे आणि कारण 1 ते 2 वाक्यात लिहून कमेंट बॉक्समध्ये आठवणीने पाठवायचे आहे. अशा प्रकारे वर्ग 12वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 5वे समकालीन भारत सुशासन या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय, प्रकरणामध्ये दिलेले सर्व उपप्रश्न, उपक्रम आणि गृहपाठ आपण सविस्तर अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.